असं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे, महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे आणि महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा अपमान ज्या वेळेला होतो त्यावेळेला कुठलीही पोलीस यंत्रणा ही महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी थांबवू शकत नाही। कारण छत्रपती शिवाजी महाराज हे एक नाव घेतलं तरी आमच्या तळपायाची आग मस्तकाला जाते, आमच्या अंगातलं रक्त सळसळायला लागतं आणि अशा शिवाजी महाराजाचा अपमान झाल्याचा निषेध हे जर सरकार करू देत नसेल तर हे हिटलरापेक्षाही वाईट सरकार आहे। हिटलरशाहीपेक्षा देखील जास्त मस्ती या सरकारला आलेली आहे, पण शिवप्रेमी या महाराष्ट्रातला ह्यांच्या मस्तीला भीक घालणार नाही। पण आता काय करणार? बंद परवानगी नसताना सुद्धा मोर्चा निघणार पुतळ्यापर्यंत का फक्त वंदन करणार? नाही, मोर्चा निघेल, निषेध केला जाईल, जोडे मारले जातील आणि आम्हाला तो लोकशाहीने दिलेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेला तो आम्हाला अधिकार आहे ना। आपण पाहिलं असेल तर एक छावणीचं स्वरूप देखील तिकडे करण्यात आलं आहे, पोलिसांचा खूप मोठा बंदोबस्त आहे, 5000च्या वर पोलीस तिथे आता तैनात। ठीक आहे, बघू पवार साहेब स्वतः काय जालियनवाला बाग हत्याकांड करायचं ह्यांना का नेमकं काय करायचं बघू। पवार साहेब येतील त्यावेळेला सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी, पवार साहेब, उद्धव साहेब, नाना भाऊ पटोले सगळे येऊन त्या ठिकाणी आम्ही निषेध करणार आहेत। पवार साहेब चालत जातील का गाडीत जातील? कारण एक वेगळं आता तुम्हाला थोड्या वेळाने कळेलच साहेब काय, कुणाला त्यांना काय करायचंय हे शरद पवार साहेब कधी कुणाला सांगतात का? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।